बाप रे! बघितलंत? काळजावर दगड ठेवून हे झाड पाडावं लागलंय. नक्की काय झालंय? चला सविस्तर सांगतो. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी. सकाळी दरवाजा उघडला की समोरचा हा नजारा बघून दिवसभराच्या कामाची ऊर्जा मिळते. चला रे पोरांनो, निघा बाहेर. यांची जी धावपळ सुटते ना, ती बघण्यातच खरी मज्जा आहे. आधी यांचं पोट भरूया, मग वळूया आपल्या झाडाकडं. मंडळी, हे झाड बघा, याला चिकटा रोग लागलाय. मला याला अजून लय दिवस जगवायचा आहे, म्हणून हे धाडस करावं लागले. जर हा रोग लागलेली फांदी अशीच ठेवली तर पूर्ण झाड वाळून गेलं असतं. झाड वाचवण्यासाठीच हे ऑपरेशन करावं लागतंय. कुऱ्हाड हातात घेतली खरी, पण फांदी जर शेडवर पडली तर मोठा राडा होईल, म्हणून हा कासरा घेऊन आलोय. उड्या मारून मारून पार दमलो, पण एकदाचा कासरा फांदीला अडकवला आणि हे बघा, फायनली सुरक्षित जागी फांदी पाडून घेतली. झाड वाचवायला इंजिनियर व्हावंच लागतंय. फांदी तर पाडली, पण यातला हा हिरवा पाला आपल्या कोंबड्यांसाठी अमृत आहे. सवळून फांद्या एका बाजूला केल्या आणि हा चारा आता आपल्या गँगला दिलाय. बघा कशा ताव मारतायत. यातलाच थोडा पाला आपल्या बबलीला पण देऊया. ती पण खुश आणि आपण पण खुश. मंडळी, हा ढीग तर लावला, पण ही वरची दुसरी फांदी बघा, ही जर तोडली तर बाजूच्या कंपाऊंड जाळीवर पडून जाळीचं नुकसान होईल किंवा शेडवर पडेल. तुम्हीच काहीतरी आयडिया द्या बरं कमेंटमध्ये. ही फांदी नेमकी कशी तोडायची? आमची जिमी आणि छोटा डॉन बघा पिंजऱ्याखाली कशी गाढ झोपल्यात. पण जेनीला काय झालंय? हे मांजराचं काय चाललंय? जेनीला हे मांजरं अजिबात खपत नाहीत. त्यांच्यावर अशी काय ओरडत्या बघा तुम्हीच. तर इकडे या कोंबडीने माझ्या मिनी शेतीची काय वाट लावल्या बघा. काकडी भेंडी सगळं फस्त केलंय. मेहनतीवर पाणी फिरवलंय पार. हातपाय स्वच्छ धुतलं आणि घरात आलो. पण खरी आनंदाची बातमी इथं आहे. जेनीच्या पिल्लांनी आज डोळे उघडलेत. बघा किती निरागस आहेत ही लेकरं. सकाळी झाड कापल्याचं दुःख होतं, पण आता हा आनंद बघून मन भरून आलंय. तर मंडळी, हा सुखादुःखाचा खेळ असाच चालू असतो. आता पुढचा व्हिडिओ येईल या पिल्लांच्या डिवॉर्मिंगचा, तो मिस करू नका. आता पुढचा व्हिडिओ येईल पिल्ल्यांचा डिवॉर्मिंगचा, म्हणजेच त्यांच्या पोटातील कीड मारण्याचा. तो मिस करू नका. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत राम राम.